महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरूच, महावितरणच्या हलगर्जीपणाचा कळस। निफाड तालुक्यातील विष्णुनगर गावात महावितरणच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या जीविताचा प्रश्न ऐरणीवर आलाय। गावातील अनेक वीज तारांवर धोकादायक झाडे टेकलेली असून वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। विष्णुनगर गावातील अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे आणि फांद्या थेट वीज वाहिन्यांवर झुकलेल्या आहेत। काही ठिकाणी मेन लाईनवरच झाडांचा विळखा पडला असून जोरदार वारा किंवा पाऊस झाल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार या धोकादायक परिस्थितीबाबत संबंधित अधिकाऱ्यांना अनेक वेळा माहिती देण्यात आली। काही ठिकाणी प्रत्यक्ष जागेवर येऊन परिस्थिती दाखवूनही झाडे हटविण्याबाबत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही। पावसाळा तोंडावर असताना वीज तारा तुटणे, शॉर्ट सर्किट होणे, आग लागणे किंवा जीवितहानी होण्याचा धोका वाढलाय। त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महावितरणच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। दरम्यान महावितरणचे अभियंता काकड यांनी कामगार उपलब्ध नसल्यामुळे कारवाई रखडल्याचे सांगितले आहे। मात्र येत्या 2 दिवसात धोकादायक झाडे व फांद्या हटविण्यात येतील असे आश्वासन त्यांनी दिले आहे। आता महावितरणचे हे आश्वासन प्रत्यक्षात उतरते की नाही याकडे विष्णुनगरकरांचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी निफाड तालुका प्रतिनिधी राजेश भडांगे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।